नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करूनही त्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाले आहेत. जो काही हप्ता आहे तो त्यांचा बंद झालेला आहे आणि काही लाडक्या बहिणीची ई-केवायसी ही झालीच नाही. त्या लाडक्या बहिणीला आशा आहे की आता ई-केवायसी पोर्टल हे सुरू होईल का, ई-केवायसी संधी ही मिळणार आहे का. तर अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडले आहेत की आता पोर्टल सुरू होणार, आपण ई-केवायसी करू, नंतर पात्र होऊ. परंतु सरकार याबद्दल आणखी कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. ही ई-केवायसी प्रक्रिया कधी सुरू होईल किंवा दरवर्षी ई-केवायसी करणं आपलं गरजेचं आहे. परंतु यावेळेस ई-केवायसी साठी थोडा विलंब होऊ शकतो. परंतु ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, अशा लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी आहे का, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही अशा पण लाडक्या बहिणीसाठी आहे. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या अगोदर ई-केवायसी चुकली होती, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पोर्टल हे सुरू केलं होतं. परंतु काही लाडक्या बहिणी ई-केवायसी दुरुस्त करून घेतली, परंतु आणखी काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई-केवायसी ही दुरुस्त करून घेतली नाही. काही ना काही प्रॉब्लेममुळे ते पोर्टल व्यवस्थित चालत नसल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी बाकीच आहे आणि जे काही हप्ते आहेत ते त्यांनाही मिळत नाहीत. तर ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करूनही त्याचे हप्ते हे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. तर अशा लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली आहे परंतु हप्ते हे मिळत नाहीत, ती लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झाली आहे. अगोदर हप्ते मिळायचे परंतु आता काही लाडक्या बहिणीचे ऑक्टोबर पासून हप्ते मिळत नाहीत, काही लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर पासून मिळत नाहीत, काही लाडक्या बहिणींना जानेवारी म्हणजे काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी पासून हप्ते बंद झाले. तर अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे हप्ते हे बंद झाले आहेत. तर याचे अनेक कारण आहेत जेणेकरून की तुम्ही ई-केवायसी करूनही तुमचे हप्ते बंद झाले, कारण तुम्ही या योजनेतून अपात्र झाला. तर याचे कारण आहेत की ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती समजा क्रेडिट कार्ड असेल किंवा कोणतं त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती लोन असेल आणि जे काही व्यवहार आहे, जे काही बँकेचे ट्रान्झॅक्शन आहेत, समजा लोन तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाले असतील, जर तुमच्या नावावरती जर कोणतं लोन चालू असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त त्या लोनची अमाऊंट आहे म्हणजे रक्कम आहे, ई-केवायसी केल्यानंतर जे काही व्हेरिफिकेशन होतं, आधारनुसार पडताळणी सुरू होते, त्यामध्ये जो काही डाटा आहे, तुमचा बँकेचा जो काही डाटा आहे तो सरकारकडे पोहोचतो आणि त्यांना हे लगेच कळतं की त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती हे एवढं लोन आहे. कारण आपण लोन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपल्याला मंथली इन्कम दाखवायचं असतं. काही लाडक्या बहिणीचं तर 3 लाख वार्षिक उत्पन्न आहे म्हणून काही लाडक्या बहिणी फॉर्म भरले, काही मोबाईलवरती लोन घेतले, घरामध्ये कुटुंबामध्ये कोणतं तरी मोठं लोन चालू असेल, त्यामुळे पण लाडक्या बहिणीला ई-केवायसी करून हप्ता मिळणार नाही. आणि जर कोणत्या लाडक्या बहिणीकडे क्रेडिट कार्ड आहे परंतु त्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केली आणि त्यानंतर ती पण लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झाली, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर या योजनेतून तुम्ही अपात्र होणार. जे काही हप्ते आहेत तुम्हाला ते मिळणार नाहीत. क्रेडिट कार्डसाठी जर सिबिल चांगला असेल आणि आपण जे क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करतो, ज्यावेळेस अप्लाय करतो त्यामध्ये आपल्याला आपलं वार्षिक उत्पन्न हे टाकायचं असतं. कारण 2.5 लाख, 3 लाख, काही जणांनी 3 लाख, काही जणांनी 3.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे म्हणून क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केला असेल, क्रेडिट कार्ड अप्रूव्ह झाला असेल, त्या लाडक्या बहिणीकडे क्रेडिट कार्ड असेल, कारण क्रेडिट कार्ड हे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलं तरच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकतं किंवा बँकेकडून कोणती ऑफर आली तरी मिळू शकतं. परंतु बँकवाले काय करतात की त्याच्यामध्ये तसं दाखवतात की हे इलिजिबल आहेत, सिबिल चांगला आहे आणि जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आहे त्यामध्ये अगोदरच ते फिल केलेलं असतं. त्याच्यामुळे काही जणांना ते क्रेडिट कार्ड लवकर मिळतं, त्याच्या सिबिलनुसार मिळतं. आणि काही नागरिक असं करतात की अप्लाय करतात, फॉर्म भरतात आणि फॉर्म मध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त टाकतात, त्याच्यामुळे पण इफेक्ट होतो. त्याच्यामुळे समजा क्रेडिट कार्ड असेल, त्या लाडक्या बहिणीकडे क्रेडिट कार्ड असेल, त्याच्यामुळे ई-केवायसी करूनही जे काही हप्ते आहेत ते बंद झाले असतील. जर घरामध्ये कुटुंबामध्ये कुणाकडेही क्रेडिट कार्ड असेल तरी हप्ता बंद होऊ शकतो. घरामध्ये कुणाकडेही लोन चालू असेल, फायनान्शियल कोणतेही लोन असू द्या, जर 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत तरी तुमचे ई-केवायसी करून हप्ते बंद होऊ शकतात. तरी तुमची ई-केवायसी करून हप्ता हा बंद झाला असेल आणि घरामध्ये जर कोणी नोकरीदार आहे किंवा कोणी ITR भरत असेल तरी तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती वाहन नाही, म्हणजे 4 चाकी गाडी नाही, त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती काही नसताना सुद्धा ते लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झाली आहे. त्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यावेळेस
खूप साऱ्या लाडक्या बहिणी ज्यावेळेस अपात्र आपण का झालो हे बघण्यासाठी गेले, त्यावेळेस तिथं त्यांना सिस्टम मध्ये असं दाखवलं की तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, आणि त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती ते 4 चाकी वाहन नाहीच, परंतु त्यांच्या सिस्टम मध्ये दाखवत आहे की तुमच्या नावावरती वाहन आहे, त्यामुळे तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहोत. असं खूप साऱ्या लाडक्या बहिणीला झालं आहे, त्यामुळे ती लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झाली आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी याच चिंतेमध्ये होत्या की माझ्या नावावरती 4 चाकी गाडी नाही, काही नसतानाही यामध्ये या सिस्टम मध्ये दाखवत आहे. ज्यावेळेस सर्व लाडक्या बहिणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन याबद्दल चौकशी केली, त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती काही नसताना सुद्धा, त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती वाहन नसताना सुद्धा या योजनेतून त्या लाडक्या बहिणीला अपात्र केलं आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, कुटुंबामध्ये कुणाकडेही असो, फायनान्शियल लोन चालू असतील, फायनान्स काही कोणतेही असो वगैरे वगैरे, तर फायनान्स असो कोणतेही असो, जर लोन चालू असतील तरी तुम्हाला हप्ता मिळणार नाही. जर तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नाही आणि जर तिथं वाहन दाखवत असेल, ज्यावेळेस याची रिपडताळणी होईल, तर ज्यावेळेस याची रिपडताळणी होईल त्यावेळेस तुम्ही या योजनेतून पात्र ठरू शकता. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये ITR कोणी भरत असेल, कोणी सरकारी नोकरी असेल, तरी तुम्ही या योजनेतून अपात्र होणार आहात. त्यामुळे कदाचित तुमचे हप्ते बंद झाले असतील. तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे KYC प्रक्रिया कधी सुरू होणार, कारण दरवर्षी KYC करणं गरजेचं आहे, परंतु अद्याप सरकारने KYC करण्यासाठी कोणतीही माहिती किंवा कोणतीही अपडेट दिली नाही. कारण यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणीसाठी KYC करणं आता नंतर गरजेचं आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही अशा पण लाडक्या बहिणीसाठी एक संधी मिळणार आहे. अद्यापही कोणती माहिती ही आली नाही. लवकरच याबद्दल माहिती पण येईल, कारण आता पुढच्या महिन्यामध्ये याबद्दल अपडेट येईलच. कारण KYC कोणत्या लाडक्या बहिणीसाठी करणं गरजेचं आहे याबद्दल अपडेट माहिती ही येईलच, कारण KYC दरवर्षी करणं गरजेचं आहे. तर झालं 1 वर्ष होऊन गेला, KYC प्रोसेस झालं, सगळं संपलं. आता नवीन KYC सुरू होईल. सरकारला विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही अशा पण लाडक्या बहिणींना एक संधी द्या, आणि त्यांच्यासाठी पण एक स्वतंत्र पोर्टल हे सुरू करावं. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना तरी KYC करणं गरजेचंच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करू शकल्या नाही, ज्या लाडक्या बहिणी KYC करूनही त्यांचे हप्ते बंद झाले, या योजनेत पात्र आहेत परंतु काही कारणास अपात्र झाले आहेत, तर त्यांची एक रिपडताळणी सुरू करावं आणि सांगावं KYC बद्दल काही ना काही अपडेट ही द्यावी, आणि KYC पोर्टल कधी चालू करणार आहात याबद्दल सविस्तर माहिती सरकार लवकरात लवकर लाडक्या बहिणींना द्यावं. जर KYC बद्दल जे काही अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येईल. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.